नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सुंदर भाषण। आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही अन संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपणासमोर महान समाजसुधारक, संविधानाचे जनक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे। ते तुम्ही शांततेने ऐकावे ही नम्र विनंती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। त्यांच्या आईचे नाव भीमाबाई आणि वडिलांचे नाव रामजी सकपाळ असे होते। त्यांनी खूप कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले। पुढे ते मोठे विद्वान बनले। त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राजकारण या विषयांमध्ये उच्च शिक्षण घेतले। डॉक्टर बाबासाहेबांनी समाजातील अन्याय, अस्पृश्यता आणि भेदभाव याविरुद्ध आयुष्यभर लढा दिला। त्यांनी तरुणांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महान संदेश दिला। त्यांनी समाजाला स्वाभिमान आणि आत्मसन्मान शिकवला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते। डॉक्टर बाबासाहेबांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी दिलेले भारताचे संविधान। संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळाला। भारताचे संविधान हे सर्वात मोठे हस्तलिखित संविधान आहे। त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी, कामगारांच्या हक्कांसाठी मोठे कार्य केले। त्यांच्या विचारांमुळे आज महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळाले आहे। दुर्दैवाने 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आपण सर्वांनी बाबासाहेबांचे विचार आपल्या जीवनात उतरवले पाहिजे। शेवटी मी एवढेच म्हणेन की बाबासाहेबांचे कार्य व विचार आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत। त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत। धन्यवाद मित्रांनो।